सर नमस्ते. नमस्कार. नाव आणि पत्ता सांगा सर. माझे नाव अरुण अण्णा सुगुळवे, राहणार मालगाव, तालुका मिरज, जिल्हा सांगली. आपली जी द्राक्षाची व्हरायटी कोणती हो? ही सुपर आहे. सुपर हां. सुपर सोना का? सुपर सोनारा. बागेचं वय किती हो? आता 7वं पीक आहे. 7वं पीक आहे. हां. आता ही जर बघायला छाटणी किती तारखेची होई? खरड चटणी काय? गोडी छाटणी गोडी चटणी 20 सप्टेंबरची आहे. 20 सप्टेंबर. किती दिवस झाले आज? आता 75-76 दिवस झाले. 75 ते 76 दिवस झाले. साहेब एका काडीला घडांची संख्या किती आहे हो? हे 35-40 घड आहेत. एका काडीला काडीला 2 घड आहेत. काडीला 2 घड आहेत. आणि जी घड आहेत साहेब, ही घडाची मी उंची दाखवतो. किती साईज आहे याची? साहेब उंचीला किती आहे? जरा कमी फुटभर होते की. किती? फुटभर. जरा कमी फूटभर आहेत. हां. आता ही जी वलांड आहे साहेब, हे एक खोड केलेलं आहे, होय. है की नाही? मला हे जे एका साईडच्या झाडांची संख्या जरा मोजून दाखवा साहेब. मोठ्यानं मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 घड आहेत. किती? 34. एका बाजूला 34 घड आहेत. साहेब छाटणी किती तारखेची म्हणलाय? 20 सप्टेंबर. 20 सप्टेंबर. ज्यावेळेला प्लॉस आपण छाटला त्यावेळेला पाऊस किती चालू होता? रोज पाऊसच होता की. किती? रोज होताच पाऊस. दररोज पाऊस होता. होय. फ्लॉवरिंग मध्ये काय कंडिशन होती हो? पाऊसच होता. फ्लॉवरिंग मध्ये पण पाऊस होता, पोंग्यात पाऊस होता. पोंग्यात पण पाऊस होता, फ्लॉवरिंग मध्ये पण पाऊस होता. ज्यावेळेला पोंग्यात पाऊस असतोय त्यावेळेला काय समस्या येते हो? काय घडच कुजतोय की दावण्या. गोळी घडावर जाते आणि दावण्या घडच बाद होते. घड जिरते आणि दावण्या किती होते? दावण्या वाढते. वाढते साहेब आपल्या बागेत बघायला गेलो तर एकाही पानावर दावण्या कुठे दिसत दावण्याने. नाही. काय वैशिष्ट्य काय आहे साहेब? आणि माल एवढा पडलाय भरगच. ह्या बाजूला किती घड म्हणला? 34 घड. 34. म्हणजे 30 धरू. हा. इकडं 30 आणि तिकडं 30. 60. 60 घड. तुम्ही द्राक्ष शेती किती वर्षाला करताय म्हणला? 7 वर्ष. 7वं वर्ष आहे. असा माल कधी पडला होता का? नाही आता 2 वर्ष झालं माझा माल असाच पडायला लागलाय. किती? 2 वर्ष झालं. काय बदल काय केला? मी आता 3 वर्ष झाले वापरले सगळे. काय काय वापरलं? वैदिकचं. वैदिक. हा. बर. टोटल बागा किती आपल्या? 2.5 एकर आहे. बागा किती त्यात? 3 बाग आहे. 3 प्लॉट आहेत. होय. 3 प्लॉट आहे की नाही? होय. त्यापैकी सगळ्या बागेला असा माल आहे का हो? नाही आम्ही काय केलंय 2 वर्ष झालं या 2 बागाला वापर लागलाय. हा. आणि ती नवीन बाग लावली त्याला काय मी वापरलं नाही. नाही. पण त्यामुळे त्याला काय झालं त्याला मालच पडला नाही. कुठतर 4-5 घडं पडल्यात. किती? 4-5 घडं झाडाला. सगळ्या बागेची छाटणी एकाच टायमाची? एका टाइम. सगळ्याच व्यवस्थापन सेमच आहे. होय. फक्त व्यवस्थापन म्हणजे खताचं व्यवस्थापन सगळं आपण 2 बागेचं वेगळं आहे. बागाला केलंय त्या बागाला केलं नाही. का बरं केलं नाही त्या त्या बागाला बागेला? खत घातलं नाहीत. का बरं घातलं नाहीत? घातलं नाहीत म्हणजे असंच जरा आर्थिक आर्थिक टंचाईमुळे आपण त्याला घातलेलं नाही. त्याला शेणखत जरा घातलं तर उन्हाळ्यात म्हणताना आणि कुठले पैसे घालायचं म्हणून हा. ही पोती घातली नाहीत. पण ह्या बागाला काय केलंय आम्ही उन्हाळ्यात बी खत घातलंय. म्हणजे खरड चटणीला पण? फळ चटणीला पण घातलंय. हा. आणि आता 60 दिवसानंतर बी आता खत घातलंय. म्हणजे वर्षातून बेसल डोस किती जातात साहेब आपले? 3. 3 बेसल डोस मध्ये काय काय जाते आणि प्रमाण किती असेल जरा सविस्तर सांगा. आम्ही 800 झाड आहेत. हा. 10 पोती कृषामृत घालतोय. हा. आणि एसएसएमचे 1-2 सेट घालतोय. हा. आणि होमस एक घालतोय. फेमस गोल्ड. होमस गोल्ड हा. आणि RNPH चा एक डोस RNPH 3 पुढे 3 सेट असतात. 600 बरं. म्हणजे कृषी अमृत 10 बॅगा, हा. SSM किती? 2 2 सेट आणि Humus. RNPH 3 आणि हा, ह्युमस गोल्डचं Humus 1 पाकिट. आणि मायक्रोच्या हा. 3 ते 4 अप्लिकेशन गेले. म्हणजे टोटल म्हणजे प्रत्येक बेसल डोस मध्ये एक हा, मायक्रोचार्ज घातले. जाते. ह्याचा फायदा काय झाला हो साहेब? फायदा म्हणजे याचा मुळे बंद पडले नाही आमच्या मुळात. हा. आणि पाऊस असताना काय झालं आमचं घड एक बी कुजला नाही. कुजला नाही? आता 2-4 ठिकाणी मी बी त्या बागा फिरलो. हा. सगळ्यांचे 30% 40% घड कुजली. बर. पण माझे तेवढा माल दाट असून देखील माझे घड कुजले नाहीत. कुठंतरी एकदम लई पानात सांद्रीत राहिलेला तेवढा एक घड कुजलाय. म्हणजे 2% माझ्यात घड कुजले. किती? 2%.
साहेब ह्यात बोट दाखवायला तर कुठं जागा आहे का हो? स्पेस कुठं आहे का हो? नाही हा? माल ठीक आहे. असं एकच झाड नाही साहेब, असं कुठलं जरी झाड घेतलं तर सगळा भरगच्च माल आहे. माल फुल साहेब ज्या वेळेला दाटण जास्त होती हम्म. आणि पाऊस जास्त पडतो त्यावेळेला कूज ही नॅचरली व्हायलाच पाहिजे, होत्या व्हायलाच पाहिजे है की पण नाही? आमची काही झालं नाही. का बरी झालं नसेल असं अभ्यास केला का तुम्ही? ते त्याला पोषण दिल्यामुळेच ते ताकद राहील ना झाडात झाडामध्ये आणि- ताकद असेल आणि गोळीगाडावर बी गेलं नाही काय. गेलं नाही. हम्म. आता घडाची संख्या जर बघायला गेलो, साईज बघायला गेलो होय. तर साईज मला जर दाखवा बरं साहेब. साईज बघा की. 1 फुटाचा एक घड आहे साहेब, होय हे की नाही? त्याच्या पाकळ्या किती किती आहेत पाकळ्या जरा बघा बरं. पाकळ्या लई लांब आहेत, हा, गडासारख्या पाकळ्या आहेत त्याच्या. लोकांची साहेब घड सुद्धा एवढे नसतात, तेवढी आपली काय आहे पाकळ्यांची साईज आहे. साईज आहे. आता 30 घड साहेब इकडे आहेत, 30 घड तिकडे आहेत, तरी सुद्धा साहेब शेंडा किती चालू आहे हो? शेंडा फुल आहे, आम्ही शेंडा मारून घेतल्यात. मारून घेतलेत. होय साहेब आता आपल्याकडे बघायला गेलो तर पाऊस थांबून किती दिवस झाले? एक महिना झाला. महिनाभर झाला. 1 महिना झाला. त्याच्या अगोदर 75 दिवसातनं 10 दिवस गेले, 30 दिवस गेले. होय. किती दिवस राहिले हो? शेंडा आम्ही 32व्या दिवशी मारलाय. किती वेळा 32व्या दिवशी फ्लावरिंग किती दिवशी येते साहेब? 36 ला प्रॉब्लेम येते. हा. त्याच्या अगोदर शेंडा मारला शेंडा मारायचा. मारला आम्ही. का बरं? त्याची वाढ पण वाढ जोरात होते. जोरात होती. वाढ कधी जोरात होती साहेब? मुळी काम करत असेल तर जोरात होणार. मुळी काम करत असेल तर तर जोरात असते. पावसाळी कंडिशन मध्ये मुळी चालणं एवढी साधी सोपी गोष्ट आहे का हो साहेब? नाहीच की. मुळीसाठी काय काम केलं? मुळीसाठी आम्ही मायक्रो चार्जर 3 वेळा सोडले याला. हा, आणि सॉइल चार्जर. सॉइल चार्जर आतापर्यंत किती गेलं असेल टोटल? आता पत्र बघा माझं 20 लिटर गेलंय. 20 लिटर. सॉइल चार्जर गेलं. किती झाड आपली टोटल? हे 800 झाड आहेत. 800 झाडाला आतापर्यंत 20 लिटर गेलं. 20 लिटर. अजून किती दिवस अवकाश साहेब आपल्या हार्वेस्टिंगला? आता किती एक 40-50 दिवस 40 दिवस राहिले. अजून किती जाईल सॉइल चार्जर? तरी पण एक 10 लिटर तर जाईल की. जाईल. सॉइल चार्जरचा रोल किती टक्के आणि बेसल डोसचा रोल किती टक्के असं तुम्हाला काय वाटते? नाही बेसल डोस कसा आहे 3 वेळा घालतोय, पण सॉइल चार्जर प्रत्येक 8 दिवसाला 10 दिवसाला सोडतोय ना. कंटिन्यू चालू आहे. होय. त्याचा फायदा काय होतो साहेब? जे काय अन्नद्रव्य दिले ते अपटेक करायचं काम करतो. काम करते. जे दिले ते खाणं पण तितकंच गरजेचं आहे. जर समजा आपण घरात रेशन आणलं आणि जर घरात करणारेच नसतील तर त्या रेशनचा काय उपयोग आहे का? नाहीच. आणि जर नुसतं घरात करणारे असतील आणि रेशन नसेल तरी पण उपयोग नाही. तरी पण उपयोग नाही. म्हणजे बेसोल डोस पण पाहिजे आणि सॉइल चार्जर पण पाहिजे, है की नाही? म्हणजे दोन्हीचा जर संगम झाला तर हे वेगळं चित्र दिसतंय. बघायला मिळते. साहेब मिरज तालुका तसा बघायला गेलो तर द्राक्षेचा बालेकिल्ला. हा, द्राक्ष द्राक्ष. तासगाव तालुका, मिरज तालुका हे सांगली जिल्ह्यातले नावाजलेले द्राक्षासाठीचे 2 तालुके फेमस, है की नाही? आणि बऱ्यापैकी आपल्या ह्या 2 तालुक्यामध्ये मार्केटिंगचा माल जास्त आहे. जास्त आहे. आणि जत तालुक्यात बघायला गेलं तर बेदाणाचा माल जास्त असतो. तर मार्केटिंगला साहेब ह्या वर्षी काय परिस्थिती आहे सगळ्यांची जरा सविस्तर सांगायची. आता बागतने मालच लोकांच्या 10-5 गड आहेत. किती? 10 गड, 5 गड, 20 गड, आहे 15 की गड नाही? एवढं. साहेब तुम्ही आज व्हिजिटला आमच्या सोबत दिवसभर फिरताय. ज्या वेळेला आम्ही व्हिजिटला ह्या भागात येईन त्यावेळेला तुम्ही आमच्या सोबत का बरं फिरताय? बघायसाठी लोकांचं. है की नाही? होय. शेतकऱ्यांच्या समस्या काय येतात, तुम्ही काय वापरला आणि तुम्हाला काय रिझल्ट येतोय. होय. साहेब त्यांच्यातली परिस्थिती काय, ज्यांनी केमिकल 100% वापरतायत आणि तुम्ही पण अगोदर वापरत होता होय. या 2-3 वर्षापूर्वी, त्या अगोदरची परिस्थिती काय असायची आणि ह्या वर्षी परिस्थिती काय? आता केमिकल मध्ये माल जास्त कमी आहेत, हम्म. पण जे आमचे 1-2-3 मित्र आहेत बर. त्यांनी बी 2 वर्ष झालं हे सगळं प्रोडक्ट वापरतात. हा, त्यांच्या बागेतने मी जाऊन आलो, त्यांच्यात सेम माझ्यासारखा माल फुल आहे. हाय असंच हा, आहे. आणि त्यांच्या शेजाऱ्याच्यातनी एकेकाच्या बागेत मालच नाहीत, हम्म. एकेकानं बाग सोडल्या बी, बर. आणि एकातनी 50% माल आहे. माल आहे. पण आम्ही जे तिघांनी जे वापरले हा, तिघांच्यात आमच्यात फुलमाल असाच आहे म्हणजे सगळ्यांचा. तुम्ही तिघांनी काय केलं, एकामेकाला विचारात हा, घेऊन, विचारात घेऊन. एकामेकाला सांगून. हा. द्राक्ष बागायतदार साहेब बघायला गेलो तर एकामेकाला काय सांगत नाही. का बरं सांगत नाही? की माझा माल फक्त देखणा व्हावा ही प्रत्येकाची इच्छा इच्छा असते. कारण काही व्यापारी आमच्यात आला पाहिजे आणि व्यापाऱ्यांना मला तेवढा चढीचा दर दिला पाहिजे. परंतु तुम्ही काय केलं साहेब? तुमचं नाही. तरच कल्याण होतंय ते होतंय. मी 3 वर्ष वापरत असल्यामुळे का नाही, मी गेल्या वर्षी एका दोस्ताला सांगितलं त्याने बी वापरला, हम्म. आणि औंधा एका दोस्ताला सांगितलं त्याने बी वापरला. मग तिघांची बी बागा बघितल्या मी, सेम माझ्यासारखे आहे. सेम सेम सेम. सेम टू सेम. एका दोस्ताला तर माझ्यापेक्षा जास्त माल आहे. काय सांगताय? हा. म्हणजे जसं वापरेल तसं रिझल्ट आहे. येतात. साहेब द्राक्ष बागात जर बघायला गेलो तर नवीन काय करायचं भानगडीत पडत नाही. नाही. त्यामुळे द्राक्ष बागायत साहेब आपल्या भागात बघायला गेलो तर किती टक्के द्राक्ष बाग निघाली हो? आता जवळजवळ 40% तर बाग निघाल्या. काय झाली? प्रमाण कमी झालं. कमी झालं. तोडल्या बागाच तोडल्या. का बरं तोडले असतील? परवडे ना म्हणून.
का फायद्यात आली म्हणून तोडली का तोट्यात आली म्हणून तोडली? तोट्यात आले म्हणून. तोडली आहे का नाही? तोट्यात येण्याचं मुख्य कारण काय? तोट्यात येण्याचं म्हणजे उत्पन्न निघत नाही आणि खर्च वाढालाय. खर्चाला स्टॉप नाही. खर्च तुम्हाला चालू आहे. साहेब 2 गडी जरी लागले हम्म. आणि 40 गडी जरी लागले तरी तुम्हाला ते औषध मारावंच लागते. तुम्हाला हे ड्रिप ऍप्लिकेशन द्यावंच लागते. खरं आहे खोटं आहे? बरोबर आहे. है की नाही? फवार थांबतील का तुमची? नाही नाही नाही. परंतु आपण जे काय पोषण दिलं त्या पोषणाचा रोल किती टक्के असं वाटते तुम्हाला? माझ्या मते 80% रोल पोषणाचाच आहे सगळा. किती? 80%. 80%. हा. पहिल्या वर्षी तुमची सुरुवात कशी होती? ट्रायल म्हणून मी त्यावेळेला थोडं थोडं वापरलं होतं. म्हणजे सगळे प्रोडक्ट वापरले वापरलं नव्हते. नव्हते? पहिल्या वर्षी कसं झालं पहिल्या यांचं, वर्षी. हा की आम्ही बाग करतो त्यावेळी रासायनिक होतं. हा. त्यावेळी ह्या स्टेज पर्यंत पण पाणी आमची पिवळच दिसत होती. पानं पिवळीच पिवळी. दिसायची. आम्ही का बरं साठवून- पिवळी दिसायची पानं? ते आमचं कसं नवीन होतं त्यामुळे कसं आहे म्हणा की ते सुपर हाय हे पिवळं दिसतेच. हा सर, हा एक- व्हरायटीशी ही पिवळी दिसते. पिवळी असं सांगायचे. धारणा होती अशी आपली डोक्यात. त्यावेळी हा. नंतर मग कसं त्यावेळेला आम्हाला क्रॉप चार्जर आणि फ्रूट चार्जर ज्यावेळेला मारलो हा. त्यावेळेला त्या वर्षी आमचं पानच काळं राहिलं आणि मोठं मोठं पान झालं. पान मोठं मोठं झालं. मोठं झालं. पिवळा विषय बंदच झाला. बंद झाला. मग त्याच्या पुढल्या वर्षी आम्ही जरा जोरात केलं. हा मग औंधा आणि गेल्या वर्षी व्हिडिओ झाला माझा, हा माल चांगला झाला. हा. मग मी अनेक नवीन बाग लावली. बर अनेक लावली ह्या 2 असताना? टेक्नॉलॉजी घावल्या म्हणल्यावर का नाही 2 वर्षाला माल चांगला होता आणि मी अनेक औंधा बाग लावल्या. साहेब लोक बागा काढायला लागलेत हा. आणि तुम्ही बागा मी परत बाग वाढवली. वाढवली परंतु एक चूक केली साहेबांनी की त्याला पोषण दिलं दिलं नाही. वैदिकचं पोषण दिलं पोषण परंतु केमिकलचं दिलं. केमिकलचं आणि खत तेवढं घातलं होतं. म्हणजे काय असेल ते XY आपलं वैदिकचं वापरलं का? नाही. नाही. त्या बागेची परिस्थिती काय आणि ह्या बागेची परिस्थिती काय? त्या बागेची परिस्थिती त्यात काय? आता किती 5-7 घटच आहेत. म्हणजे जी केमिकल वाल्यांची जी परिस्थिती आहे हा. म्हणजे तुम्ही पण केमिकलचा एक तुमचा अंग एक कुठला तरी एक केमिकलचा हाय. आहे. तुम्हाला आता काय वाटतं त्या बागेला वापरलं पाहिजे होतं का नाही? नाही हो, ती चूकच झाल्या ना आमची. झाली. वापरायला पाहिजे होतं ते, हा वापरलं नाही. वापरलं नाही. आणि ती झाडं बी जरा अजून लहान आहेत नाही. म्हणजे झाडं लहान का राहिली? त्याला पोषण मिळालं नाही. नाही. त्याची काडी का पिकलं नाही? त्याला पोषण मिळालं नाही. हम्म. निसर्गासोबत लढायची ताकद कधी येणार? पोषण दिलं तरच की. पोषण दिलं तरच. आता तुम्हीच म्हणताय 80% रोल हा मातीचा आहे. पोषणावर आहे. साहेब फवारणीमधलं अंतर काय वाटतंय तुम्हाला? फवारणी किती दिवसात देताय? काय बदल? फवारण्या मी 3 दिवसातनं 2 हात दिवसातनं सोडा. 4 दिवसातनं स्टेज बघून देतोय मी. हा स्टेज बघून 2 दिवसातनं 4 दिवसातनं फवारणी देतोय. फवारण्या हम्म. म्हणजे दावण्या येण्यासाठी आपल्यात तर दावण्या कुठे आहे का? नाही. नाही. दावण्यासाठी काय स्पेशल काय करावं लागतं का? नाही एवढं स्पेशल म्हणजे असं पहिला कसं आम्ही महागातले औषध मारायचं. महागडे औषध मारायला लागायचं. महागडे औषध. बर. आता तसं काही नाही, किरकोळ नॉमिनल औषध मारतोय मी. म्हणजे साध्या औषधावर सुद्धा तुम्हाला चालते. रोग नियंत्रण करू शकताय. अगोदर ज्याला तुम्ही महागडी जी काय आंतरफळवे मारत होता त्यावेळेला झाड ट्रेस मध्ये जात होतं का? हो, ट्रेस मध्ये जात होतं. जात होतं. होय. आणि एवढा माल कवा निघतच नव्हता नाही. नाही. या 2 वर्षातच माल निघाला. पाण्याचा हे कडा आहे की नाही यांचा, हा, हा. हा असं कडा कायम करपतच होता. करपत होता. पाणी चेक करून आणलं हा तरी बी ते म्हणणार की नाही ते पाण्याचा पाणी दोष कडा. नव्हता तो. हा. दोष कशाचा होता? एवढे फवारे मारून पाण्याच्या कडा करपल्या. खरं रोग काही नियंत्रणात आला नाही. खरं रोग येतो कशामुळं हे तुम्ही जाणून घेतलं होतं. कमजोरीमुळं रोग येते. हे कुणी सांगितलं साहेब? राम सरांनी सांगितलं. होय. जे जसं राम सरांनी सांगितलं तसं आपल्या बागेत घडते का नाही? होय, घडाली. खरंय खोट आहे? आणि आम्ही आता 2 वेळा बेडगेला हे झाले की नाही मीटिंग, त्यावेळेला आम्ही गेलोय जो चर्चासत्राला. चर्चासत्राला. साहेब मिरज तालुक्याला एक सौभाग्य मिळालं की सलग 2 वर्ष राम सरांचं चर्चासत्र कुठं झालं? बेडूक मध्ये. आणि ते पण मिरज तालुक्यातच झालं. होय. आणि त्याचा फायदा तुम्ही घेतला. है की नाही? त्यात शेतकरी जे येऊन जे सांगतात का नाही अनुभव आलेले त्याच्यावर आम्हाला बी जरा लक्ष घालायचं हे झालं. म्हणजे कॉन्फिडन्स येतो साहेब. कॉन्फिडन्स आला आणि आम्ही बी धाडस करायला लागलो. हम्म. मग गेल्या वर्षी धाडस केल्यावर चांगलं झालं, मग औंधा बी आम्ही धाडस केली. धाडस केलं. म्हणजे दिवसांदिवस तुम्ही काय करायला टक्केवारी वाढवत गेला. हा. बरोबर आहे की नाही? आता तुम्हाला काय वाटतंय साहेब? आणि आता आमचं माती बघा हे चुनकड जर असल्यामुळं का नाही असं घट्ट दगडावून लागायचं असं. जर बघा बरं जरा मऊ किती झाले एकदम जरा असं मऊ आहे माती, असं लगेच हलते बदा वरच्यावर हलते सगळे. पहिला असं निघत नव्हतं. नाही आणि हे झाड आहे ना आता, हा हे झाड एकदम असं कठीण झाले. साहेब ही जी साल आता तुम्ही जरा नुसतं हात फिरवलं हा, ही जी साल सगळी निघून गेली बघा. म्हणजे झाड कसं झाले गुटगुटीत झाले, कुटकुटीत आणि एकदम कठीण झालंय, आतनं भरीव झाले. भरीव झालंय. साहेब आपल्या बागेत एक वैशिष्ट्य एक तुम्हाला सांग का, तुमच्यात खोडाळी कुठं दिसत नाही आपल्या बागेत. नाही होती खोडाळी पहिला, अगोदर होती. 3 वर्षापूर्वी खोडाळी होती. होती का नाही? पण हा. आता मला वाटतं एक 10% कुठतर खोडाळी राहिल्या.
किती टक्के होती अगोदर झाडं किती टक्के होती खोडाळीची? 30-35% खोडाळीवाल्याला पैसे द्यायला लागत होते कशाला? खोडाळी काढ म्हणून. 2 वेळा पैसे देऊन खोडाळी बी काढून घेतल्या. म्हणजे ते तारा घालायच्या त्यात पाणी सोडायचं आणि ती आळी बाहेर काढायची. होय, खोडाळी काढल्या 2 वेळा पैसे मग तसं काढली. होय. आता आता गेल्या वर्षी बसलं का नाही हम्म. कुठं तर 2 नाही तर 4 झाडं गावतात फक्त. फक्त कुडती पण कमजोर असलेली हा, लईच कमजोर झाल्या तीच तेवढी सापडली. हा. म्हणजे टक्केवारी तुमची आपली फक्त पूर्ण म्हणजे कमी आले कमी आलेली. कमी आले. खोडाळी का होते हो साहेब? याचा अभ्यास केला का तुम्ही? झाड वीक झालं की त्याला किडा लागते. आत जायला संधी आहे. जर तेच आता म्हणलं ना मी, झाड आमचं कठीण व्हायलंय का नाही त्यामुळे त्यात वाजवा बरं. खोडाळी जातच नाही आता. मी कितीला मोबाईल साहेब तुमच्यापासून? 5 फुटावर आहे काय की. नाही तुम्ही नारळ वाजवले होता आवाज यायला काय म्हणतो ते आम्हाला नारळ. फरक जाणवालाय ना 2 वर्ष झालं. जाणवते का नाही? म्हणून मी तुम्हाला दाखवले यावरून. म्हणजे हा जो बदल आहे साहेब कठीण होत चाललंय झाड. चाललंय का नाही? झाड काय झाले आतून भरून यायला लागले. होय. आता ही जी दोरी आहे साहेब बघा ही दोरी अगोदर बांधलेली आहे तुम्ही. होय, कचले आहे. किती कचली बघा बरं. होय. म्हणजे ह्याला एवढं कच लागलाय ह्याला बोटच ह्याला नाही याला तोडून बांधायचं आहे. बांधायलाच पाहिजे. कामावर एवढं झाड काय आलंय. झाले मोठं झालंय. मोठं झालंय. म्हणजे जोपर्यंत खोड मोठं होत नाही तोपर्यंत आपलं उत्पादन वाढणार नाही. जर बघा ज्यावेळेला खोडाळी लागते त्यावेळेला आतून काय झालेलं असते? खोड पोकळ झालेलं असते. मग ते झाड मोठं होईल का? खोड मोठं होईल का? नाही. नाही होणार. ते नुसतं सालीवर आणि वरच्या ह्याच्यावरच राहतंय झाड. आहे का आणि नाही? आतनं गंड मेन आहे तो किडा खातो. आणि किडा कुठून बाहेर येतो साहेब? शेंडातनं बाहेर येतो. शेंड्यातनं बाहेर येते. वलांड्यात नाही येतो किंवा खालनं येतो. भुसा पाडतो तो. होय. आहे की नाही? म्हणजे त्याला काय होतं आतनं राहायला जागा शिल्लक राहते. आता ह्या एवढ्या कठीण खणखणीत खोडामध्ये त्याला राहायला जागा आहे का हो? नाही जागा. त्याला राहायला स्थानच नाही. आहे की नाही? तर ही आपण जे 3 बेसल डोस दिले आणि ड्रिप ऍप्लिकेशन दिले ह्याच्या व्यतिरिक्त फवारण्यामध्ये काय काय वापर केला? फवारण्यामध्ये आम्ही इस्टंट चार्जर हा आणि दूध हा आणि फ्लावर चार्जर हा फ्लॉवरिंग मध्ये घेतलंय. दिले. आणि आता साईज चार्जर घ्यायला आम्ही. आता साईज चार्जर चालू केलाय. साईज चार्जर, इस्टंट चार्जर, हा. दूध हा. हे घेणार आहे आता. बर एक इन्स्टंट घेतले चार्जरचा रोल तुम्हाला काय वाटतं साहेब? इन्स्टंट चार्जर जे आहे हम्म. ते तुम्ही म्हणाला की फ्लॉवरिंग मध्ये पडत्या पावसात दिलं हा. त्याचा फायदा काय झाला साहेब? यांचं सगळ्यात महत्वाचं कसं आहे, पडत्या पावसात सगळेजण घाबरतात हा की काय होते हम्म. म्हणला बरोबर 29 तारखेला हा. दिवसाला हा. आणि 32-34 ला हा. इन्स्टंट मधनं फ्लॉवर दिलत. हा कधी बागेमध्ये एक घड फ्लॉवरिंगचं आल्यानंतर हा म्हणजे कुठेतरी अगदी फ्लॉवरिंग दिसायला लागलं. हा. त्यामुळे काय ह्यांचं फ्लॉवरिंग लवकर यायला चालू केलं. एकसारखं आलं. एकसारखं आलं. समान फ्लॉवरिंग एक आणि सगळ्यात महत्वाचं जीए नाही याला. काय म्हणलं? जीएस नाही. त्यावेळेला जे दिलाच नाही. फ्लॉवरिंग मध्ये एक जे दिलं नाही. फ्लॉवरिंग होस्तोवर का जेच दिलं नाही आम्ही. बर, कारण बर. सारखं पाऊसच असायचा ना. हा 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 मग ते रिस्क घ्यायला नको म्हणताना आम्ही जेचं नावच काढलं नाही. 36-38 ला जीए जी डायरेक्ट आम्ही मोठा जे घेतलाय डायरेक्ट मशीनीचा. कितव्या दिवशी? 46 ला. 46-47 ला. तो म्हणजे- जे रानात आणला नाही. तोपर्यंत एकही जे मारलेला नाही. नाही. साहेब तुम्ही ज्यावेळेला केमिकल प्रॅक्टिस करत होता तर पण जे 45-46 दिवसापर्यंत तुम्ही किती फवारे व्हायची ते जीएची? 4 तर होत होती की. किती? 4 फवारणी. हा. 4 दहा फवारणी PPM, 15 जीएची वाचणे म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. नाही. लोक साहेब घडाची जाडी लांबी करायसाठी किंवा पाकळ्यांची संख्या वाढवायसाठी नाही ते डिपिंग घेणे किंवा फवारणी मारणे जीएची अतिरिक्त खर्च होतोय. होय. है की नाही? तो आपला सगळा खर्च वाचला. वाचलं. काय वाटते साहेब तुम्हाला जीएची गरज आहे का? जेची गरज काय तसं नाहीच आहे गरज. खरं हा. आपणच काय घेऊन आणि नाही त्याला पाहिजे परंतु लिमिटेड असेल तर त्याला ठीक आहे. लिमिटेड असेल तर ठीक आहे. एक 2-3 स्प्रे मोठी काढली का नाही सेटिंग झाल्यावर बर त्याच्यावर बास होते माझ्या मते. बर साहेब आपल्याकडे रोगाचा प्रादुर्भाव काही दिसत नाही नाही. आणि पॉईंट जर बघायला गेलो तर अगदी साच्यातनं काढल्यागत सगळी मणी दिसतात. काय म्हणलो? होय. साच्यातनं काढल्यागत सगळी मणी दिसतात. काय हो, वैशिष्ट्य काय आहे? आणि जे घड बी व्यवस्थित झाल्यामुळं हा मण्याची लांबी बी चांगली झाली. झाली घड व्यवस्थित झाल्या. म्हणजे थिनिंग केलं काय ह्यात? नाही थिनिंग मोठं मोठं कुठं एखादा घड केलाय हम्म. पण वर्षापेक्षा घड बी व्यवस्थित होती सगळी. म्हणजे अगदी नॅचरल गळ झालेली. Naturally घड झाली. बर ह्यात वेगळं पण काय जाणवते तुम्हाला? वेगळं म्हणजे मण्याची साईज चांगली झाल्या. हा. लांबी चांगली लांबी पण चांगली. झाली. मार्केटला ज्याला मार्केटिंगचा ज्याला माल असतो साहेब त्याला काय बघितलं जातो? ती एक तर त्याची लांबी साईज साईज आणि किपिंग क्वालिटी किपिंग क्वालिटी बघ. आहे की नाही? आपल्या भागातील जे काही साहेब द्राक्ष शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? आम्ही काय हे सांगणार केमिकलच्या मागं लागू नका. हम्म. आणि आम्ही आता करायला येऊन बघा पहिला प्रत्यक्षदर्शनी हं. आणि मग तुम्ही करा म्हणून सांगणार. साहेब द्राक्ष शेतकरी बघायला गेलो तर फवारण्यावर जास्त खर्च करतो तर होय. तुमचं मत काय? नाही फवारण्यावर खर्च करण्यापेक्षा जास्त खालीच खर्च केला पाहिजे, पोषणावर खर्च पोषणावर केला खर्च पाहिजे. केला पाहिजे. हं.
वरचं खर्च आपोआप कमी होतोय आपोआप कमी होते. होय. तर माती जर बलवान झाली तर राम सर म्हणतात बघा, माती बलवान तर पीक पहिलवान. पीक पैलवान, पीक पैलवान तर शेतकरी धनवान. शेतकरी धनवान तर ग्राहक आरोग्यवान. साहेब, द्राक्ष शेतकरी स्वतः पिकवलेला द्राक्षाचा घड हा. अखंड सीझन मध्ये एक तरी घड कोण खातो का हो? नाही, आम्ही खाल्लो बी आणि आमचा सगळा 2 वर्ष माल सगळा दिल्लीला जातोय. कुठं? दिल्लीला. दिल्लीला. हा. का बरं दिल्ली गेले? व्यापारी येतात ते माल आमचं घेतात ते लांबच पाठवतात. लांब? कारण आमचा माल काय होते 17 दिवस हाय तसा जातोय सुपरचा माल. काय म्हणले ह्यांनी? आमचा माल लांबच्या मार्केटला जातो. लांबच्या मार्केटला कोणाचा जातो माहितीये का? ज्यांची किपिंग क्वालिटी चांगली त्यांचाच माल फक्त लांबच्या मार्केटला जातो. लोकलच्या मार्केटला कोणाचा जातो माहितीये का साहेब? ज्यांचं लोळं पडलंय. आता तुम्ही मार्केटमध्ये जाऊन एखादा घड उचलून बघा, काय होतो? मनी सगळं गळून जातात आणि हातात काय येते? फक्त दांडक येते का नाही? मग ह्यांचा माल दिल्ली पर्यंत जातोय. 7 दिवस साहेब. किती? 7 दिवस म्हणला ना, होय. आहे का नाही? 7 दिवस जर किपिंग क्वालिटी राहत असेल तर पुढे जाऊन किती दिवसांनी आता विकला असेल? व्यापारीला आम्ही माल दिलता गेल्या वर्षी. हा. त्याला विचारलं की आम्ही इथं माल का पाठवत नाहीस? म्हणतात नाही, मला तुमचा माल जर चांगला आहे पुढे जातोय, हा. मग 2-3 दिवस थांबवायचा आणि दिल्लीला गाडी पाठवायची. बरं. असं त्यांनी केलं गेल्या वर्षी. हा. किंवा टेम्पो व्यापारी काय करतात माहितीये काय? हा. एका जागेचा माल त्यांनी भरत नाहीत. हा. त्यांनी कमी 4-5 ठिकाणचा माल भरतात. बरोबर. मग त्यात कसं त्यांचं मार्किंग असते, कुठल्या भागात कुठला मार्क काढलो मार्किंग असते. हा. मग पहिल्या वेळेला इथनं जे माल निघाला हा. तो गेला पहिले एक लई निघाला नव्हता. त्यांनी भरायचं होतं म्हणताना सुरुवात होती म्हणताना थोडा माल काढला. हा, पहिला थोडा माल काढला, संपला काढला म्हणा. काढा 10-12 क्रेटा हा. असं काढला. मग त्यावेळी ते कमी गेलं पडला होता त्यांना त्या दिवशी. हा. दुसरी तरी गाडी 2 दिवस कमी पडला. कमी पडला आणि म्हणून आम्हाला आलते. तिने काय सांगितले 4 दिवसात तुमचं बाग संपवतो म्हणले. बर. आणि पहिल्या दिवशी माल पाठवली. हा. मग 2 दिवसानं रिपोर्ट यायसाठी त्यांनी गप बसतात ना. हा. 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 मग 2-3 दिवसानं त्यांना रिपोर्ट आल्यावर त्यांनी काय केली, दुसऱ्या दिवशी माल काढले. तर प्रत्येक 4 दिवसाला 3 दिवसालाच माल काढाले त्यांनी. म्हणजे प्रत्येक गाडीच्या अगदी तोंडाला फक्त आपला माल लावायचा हा. आणि आतला माल कोणाचा असायचा? ते बाकी केमिकल वाल्यांचा. विषय कसं झाला, हा. तो जो व्यापारी काय केला त्याचा मुलगा तिथं होता म्हणून. हा. हा. तो काय म्हटला, ही 3 दिवसापूर्वी जी गाडी आली आहे, हा. म्हणजे ते कसं 2-3 दिवस मार्केटमध्ये माल खेळला पाहिजे. बरोबर आहे. मग तो म्हटला ह्या तारखेला हे क्रेड जरा लवकर खपल्या. हा. मग हा ही क्रेड कुठली आहे बघा. हा. मग ते चौकशी केला आणि मग तो खालच्या व्यापाऱ्याला तो फोन केला ग्राउंड लेवलला. हा. तर ह्यांच्यातला माल तो आला स्वतः व्यापारी. हा. मग तो जास्त येत नाही. हा. मग तो आला म्हटला हे माल काढायचा आहे जास्त. हा. म्हटलं इथं काय काढायचं आहे? हा. तर म्हटला मी एवढ्या आता त्याचं बी मार्केटिंग लय लवकर नव्हतं. हा. ते नुसतं 15 फेब्रुवारीला चालू केलता बर बर. आणि आमची गाडी 4-5व्या दिवशी होती. हम्म. मग हे भरून गेल्यावर तो काय म्हटला, मी 15 तारखेला चालू केलोय, हम्म. ह्या 7-8 गाड्यात पहिलं क्रेड खपलेली ह्या आहेत म्हटला, म्हणून मी तुमच्यात जास्त काढायला लावली म्हटलं. आणि किती दिवसात? 15 दिवसात 15 दिवसात असा माल कुणाचाच खपला नाही. खपला नाही. हा. आणि ही क्रेट लवकर खपल्या हा. असं पोरग्यानं सांगितले मला तिथनं. बर. म्हणून ती इथं बघायला आली म्हणून होती. तो तुमचं माल मी जास्त काढायसाठी आलोय, हा. तुम्ही काय वापरलाय म्हटला. हा. तर ह्यांनी म्हणले कृषी अमृत वापरले. वैदिक मग वापर. ते काय आहे म्हणले, वैदिक ते वापरले. सेंद्रिय खत आहे. तो काय केला, फोटो काढून घेतला हा. आणि तो सांगितला हा. मी कुठं कुठं ते सांगणार आहे की हे पोतं वापरा. प्रत्येक शेतकऱ्यांना सांगणार त्याचा आहे आणि आमचा काही संबंध नाही. व्यापारी म्हणला आम्हाला. व्यापारी म्हणला आणि ते 2-3 बागांना माल घेतला हा. होता खरेदी करून. हा. ती गेला तुमचं 6 दिवसानं 8 दिवसानं काढणार आहे, खरे पोतं तेवढे एक वापरा. कारण हा. हे माल आहे की नाही Keeping टिकायला quality. जास्त हा. टिकायला महत्वाचं आहे. साहेब, हे कळालं कोणाला? व्यापाऱ्याला कळालं. बघा, व्यापारी डायरेक्ट इथं कधी बागेत येत नसतो. विकणारा एजंट वेगळा असतो, होय. खरेदी करणारा वेगळा असतो आणि इथं दलाली करणारा वेगळा असतो. होय. खरं आहे खोटं आहे? बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? दलाली करणाऱ्याला किपिंगचं काय महत्व नाही. नाही, किपिंगचं महत्व कोणाला? तिथं मेन व्यापाराला मेन विकणाऱ्याला, आहे का नाही? होय. त्याला कळाल्यानंतर ही जी चेन फिरती, ही ताकद कशाची म्हणायची साहेब? ही खरी एसिडी वैदिकची ताकद. खाल्ल्यानंतर जे आणि जे इन्स्टंट जे आम्ही मारतो का नाही, हा. ते जरी एवढा प्रकार लेअर येतोय भारी शायनिंग लस्टर काय म्हणलो? लस्टर साहेब, मी दाखवतो इथं शेतकऱ्यांना. मालच खपतोय आमचा. साहेब, पावडर लावले दिसते म्हणे. होय. काय म्हणलो? पावडर लावले, फेरन लावली लावले का चमकते का नाही? 70-72 दिवस झाले तर आता त्याच्यावर लस्टर किती आहे बघा तुम्ही. है की नाही? होय. आणि हे लस्टर साहेब दिवसेंदिवस वाढत जाते. वाढत जाणार, म्हणून त्याची काय होते? किपिंग क्वालिटी वाढते. वाढते. साहेब, व्यापाऱ्याने आपलं कौतुक करावं, हे चमत्कार म्हणण्यापेक्षा वेगळा आहे, वेगळंच है का नाही? साहेब, असं चमत्कार प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात शेतात घडला तर काय होईल? काय वाटते तुम्हाला? काय प्रगती होईल, लोकांनी चांगलं खायला भेटेल. हा. आणि मुळात आम्हाला बी काय वाटतंय माहितीये काय, केमिकलचं लोकांना देण्यापेक्षा हम्म.
जरा वैदिकच लोकांना द्यायचं, आपण बी घरात खायचं. बरं. त्यामुळे आम्ही ह्या मार्गाकडे वळलोय. म्हणजे आपल्याला पण चांगलं मिळावं, इतरांना पण चांगलं द्यावं. म्हणजे आपली वैचारिक शक्ती सुद्धा काय वाढायला लागल्या. आता आमच्या 2-3 दोस्तांनी वांगी देखील केल्यात, हा. टोमॅटो बी केल्यात, हा. त्याच्यावरच केलंय सगळं बर महेश सरांच्या सांगण्याप्रमाणे. बर त्यांचं वस्तू तुम्हाला सांगतो बाजारात गेल्या हा म्हणजे सगळ्यात पहिला त्यांचे खपतात आणि 1-2 रुपये प्रत्येकाविषयी रेट जास्त आहे. जास्त मिळते. ते बी आमचं बघून आमचं ऐकूनच त्यांनी बी करल्यात माळ. साहेब माणूस खोटं बोलेल, तुम्ही खोटं बोलाल, परंतु हे पीक खोटं बोलेल का हो? नाही. साहेब इथं कुठं जागा आहे का हो? स्पेस कुठं आहे का? एक बाबा घड लागलं नाही किंवा असं आपण काही होय. असं येऊन आता उभारलं आम्हाला नाही. दोघांनी काय म्हणले, एवढी 60-70-50 गड तुम्ही ठेवू नका, हा, सुपरचा माल आहे आणि लूज पडल. हा, मग आम्ही काय म्हणलो, बाबा गेल्या वर्षी बी आम्ही ठेवलं आणि आमचा काय माल लूज पडत नाही म्हणून मी सगळीच गड ठेवल्यात, हा. गडच काढले नाहीत आम्ही. काढले नाहीत. नाही. म्हणजे आणि हाय आम्हाला तेवढं आता खात्री आहे की बाबा जे एवढं पोषण घातल्यामुळं आमचं शेवटला मग मम्मी पेशन होणार नाही याची गॅरंटी झाली. तुम्हाला गॅरंटी आहे, कारण की मागच्या वर्षी आपण पूर्ण 100% डेमो घेतलेला आहे करून बघितलंय आणि ती म्हणे आपण व्यापाऱ्यांची एवढा कौतुक असताना तर आपण ती का काढावं? त्यामुळे आम्ही गडच काढला है का नाही. नाही? एका काढेल 2-2 गड आहेत, तशीच ठेवलेत आम्ही 2-2 गड. सगळेजण सांगतात एक गड ठेव आणि एक गड काढ, पण आम्ही काढला नाही. साहेब काढेल एक घट ठेवला तर त्यांचं काय परिस्थिती नाही का? निम्म खालचं मिमी होते आणि वरचं निम्म शिल्लक राहते, ते पण लॉंग रूटला चालत नाही. तर आपलं सगळं ठेवून सुद्धा काय होतंय, शेवट पण तुम्हाला टिकते चांगला टिकते है का नाही? होय. तर आपल्या भागातली मनी गळत नाही, मम्मी गळत नाही, मनी गळत नाही. मनी गळत. तुम्हाला एसटी वैदिकची माहिती कशी कळाली? आणि ह्याकडे वळाला कसं तुम्ही? 3 वर्षापूर्वीची. 3 वर्षापूर्वी आम्ही दोघं बी आम्ही नवीन शेती करत होतो. हा, हा. माझा व्यवसाय होता, त्याचा व्यवसाय होता. बर व्यवसाय करत करत आम्ही एकदा बाग घातली. मग 2 वर्ष आम्हाला काही यशच येणार, द्राक्ष बागेमध्ये. त्याला बी नाही आणि मला बी नाही. बर हा मग फिरत 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 आम्हाला असं एकदा ऐकायला हा. मिळलं सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा. हा मग आम्ही व्हिडिओ वगैरे बघितले, हम्म, त्याच्यापासून आम्ही त्याचा शोध घेतला. हम्म. मग अमोल सर शिपूरमध्ये त्यांच्याकडे एजन्सी होती. बरोबर हा मग आमचे पाहुणे बी तिथे असल्यामुळे आम्ही त्यांना सहज विचार त्यांच्या रानात पुढा पडलेला दिसला आम्हाला. हम्म, हम्म, हम्म. मग हे कुठं मिळतंय म्हणताना आम्ही युट्यूबला बघितले, म्हणताना तिने म्हणले आमच्या गावातच मिळते. हा 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 मग आम्ही अमोल सराला गाठ पडलो. बर तेव्हापासून आमचं ते चालू झालं, ते चालू झालं. तिथनं जे चालू झालं ते तुम्ही थांबला. कारण आमच्या पाहुण्याने वापरते ना शिपूरमध्ये. हा 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 मग त्यांनी चांगला आहे म्हणते, त्यांनी फक्त सॉइल चार्जर वापरत होते त्याला. त्याला नुकतीच सुरुवात तिची सॉइल चार्जर हा, ट्रायल अमृत- ट्रायल बेस ट्रायल बेस. त्यांनी त्यांचं कॅनम बघून का नाही त्याच्यावर मी सर्वे केला, काय तर वेगळं करूया म्हणलं आम्ही. हा 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 हे सगळेजण जग करते ते आता करायचं नाही म्हणलं. 3 वर्ष ते जगासंग करून बघितलं, ट्रीटमेंटवाला ठेवला आम्ही, हा ते बी करून बघितलं, बर पण काय आमचा तोटाच व्हावा लागला. तशा द्राक्ष बागेला मुख्य समस्या काय हो? समस्या एक काय तर आहे, सुरुवातीला गोळीगाडावर जाणे, हा. दावण्या येणे हा. आणि गळकूज आणि शेवटच्या टप्प्यामध्ये हे बुरी ममिफिकेशन आणि बुरी. बुरी एवढी. साहेब बुरी कधी होती किंवा मिलीबग कधी येतो? साहेब आपल्याकडे मिलीबग कुठे आहे का हो? माझ्या बागेत 3 वर्षात किंवा 4 वर्षात म्हणा, हम्म. मी मिलीबागच अजून बघितलं नाही का. बघितलं नाही सगळेजण लोक म्हणतात मिलीबाग. तुम्हाला मिलीबग म्हणजे काय माहित नाही? नाही, आमच्या बागेत आलाच नाही 3 वर्षात. आला नाही म्हणजे त्याला पीकच तेवढं स्ट्रॉंग आहे. मिलीबग कुठे येतं माहितीये का? जिथं कमजोर आहे तिथे येतो. हा. साहेब तुम्ही मगाशी म्हणाला हे का नाही, मिलीबगचे आता तुम्ही केमिकलचा एक प्लॉट मगाशी बघून आला होता, बघितले त्यांची काय परिस्थिती चालू आहे, काय सांगितलं? ते घडत व्हायला लागले. त्यांनी घडच व्हायला लागले. कशानं औषधान कशानं? केमिकल केमिकल औषधानं घडच व्हायला लागले. घड देऊन काढायचं हा दोन असं पंपान पाठीवरच्या पंपानं एवढं फवारण्या मारायच्या त्याला. हम्म. काय झालं काय झालं तिचं म्हणला मण्यावर काय परिस्थिती आहे? काळ चिकट चिकट सगळं डिंक लागले झाले. त्या मिलीबगची विष्ठा पडून पडून काय झाले, मनी सगळे चिकट झाली. आणि साहेब ते एवढं केमिकल मारलेलं ते जर खायचं तर खाणाऱ्याला काय काय त्रास होईल ती, भयानक त्रास आहो काय आहे का नाही? साहेब तुम्ही पण शेतकरी आहे की नाही, तुम्हाला हे प्लॉट बघून काय वाटतंय? नाही हा प्लॉट बघून मला असं वाटलं की माझी इच्छा झाली आता द्राक्षे लावायची लावायची इच्छा होत्या. इच्छा. साहेब लोकांची द्राक्ष बाग बघितली का नाही, त्यातली जी अवेळना झालेली असते शेतकऱ्याची म्हणा, ती बागेची म्हणा, दावण्या वगैरे ते बघून आता आपण रस्त्याकडला बघितला प्लॉट पूर्ण पिवळा पडलाय, त्याला एकही घड माल नाही एक ही शेजारी इथे घड नाही, एकही घड नाही आणि ते बघू पण वाटत नाही त्या द्राक्ष बागेकडे. बघ आता किती अंतर असलं त्या बागेचं आणि ह्या बागेचं अंतर एक 100-150 फूट असेल, 100 ते 150 फूट आहे. 150-200 आणि जमीन आसमानचा बदल आहे. जमीन आसमान म्हणजे विशेष नाही. ही जी ग्रीनरी, हे जे माल, हे जे शायनिंग पॉइंट, मधला शेंडा जो आहे गडाच तेवढी पकडी आहे. है की नाही साहेब? 150 फुटात असा काय बदल झाला असेल का हो वातावरणाचा?
नाही नाही, काहीच नाही. वातावरण सगळीकडे सेमच आहे. सेमच आहे. 150 पट असा काय बदल होणार नाही, आहे, नाही. परंतु पोषण काय दिलं ते लय महत्वाचं आहे. नाही ह्याला पोषण एससीटी वैदिकचं आणि एससीटी वैदिकचं जी लोकांना आपण खायला देणार आहे किंवा आपण ते लय भारी हो. म्हणजे आपण रसायन कुणाला देणार नाही, केमिकल कुणाला देणार नाही, त्याचा ते आशीर्वाद त्या लोकांचा खाणाऱ्यांचा वगैरे जबरदस्त असणार आहे. आपल्याला तेच पुण्य मला लाभणार है की नाही? तो चमत्कार एक वेगळा आहे. विषमुक्त आपण देणार आहे त्यांना. है की नाही? आता यांनी डाळिंबची बाग लावल्या, हा गेल्या वर्षी टोमॅटो बी केली. होय, त्यांनी खास माझी बाग बघायला म्हणून आले. बघायला म्हणून आले. है की नाही साहेब? काय वाटतंय एक आकर्षण राहते शेतकऱ्यांचं? काय वाटतंय कधी एकदा जाईन आणि एससीटी वैदिकचा प्लॉट बघेन? विषय काय झालाय हा. की शेतकरी यशस्वी होणार, हा खरं कधी होणार? हा तो शेतकरी असं आहे तो हम्म. की घरात बसून शेती करायचं. हम्म. म्हणजे स्टेटमेंट वाला सांगितला हम्म. किंवा सांगितला दुसऱ्याच्या सांगण्यावरून दुसऱ्या शेती. सांगण्यावरनं सगळं तो दुसरं सांगणार. मस्त 15 एकर शेती म्हणजे द्राक्ष बाग असू दे, डाळिंब असू दे, तर तरकारी पिकं असू दे, सगळं लावतोय. हं. खरं पण तो गाडीवर बसून हं. दुसऱ्याचा प्लॉट काय आहे हे बघायला जात नाही. हा समजा त्या म्हणजे शेतकऱ्यानं जर फिरल्याशिवाय आपल्याला शिकायला मिळणार नाही. त्या शेतकऱ्यानं जर चांगलं केलं असलं, हं. तू मला सांग की तू काय केलायस, हा एकच प्रश्न मारतोय. बरोबर. आता हे जे शेतकरी आहेत त्यांनी पण 2 वर्ष झालं नाही, म्हणजे SCT वैदिक SCT वैदिक मध्ये हं. त्यांनी प्लॉट करतात. त्यांचा कलिंगड प्लॉट होता, टोमॅटो पण होता. टोमॅटो पण टोमॅटो होता. जर बघायला गेलो तर साहेब हा, तुमचं काय बरोबर. परिस्थिती झाली हो? तोडून घ्यायला आला तुम्ही. तोडून खाणार. मग ते लय लोड लय लय लोड माल झालता. भरपूर. त्यांना 100% डाळिंब शेती सक्सेस करायची आहे. हा. म्हणून आता आमच्या द्राक्ष भागात शेती आपल्या SCT ह्या वैदिकच भागात झालंय. डाळिंब येत नाहीत ना. मिरज तालुक्यात मिरज शक्यतो तालुक्यात डाळिंब कोण पिकतच करत नाही. नाही. हा मी केले धाडस ओनली वन एससीटी वैदिकवर. है की नाही? तुम्ही धाडस का हो केलं? द्राक्षी शेतीच्या पट्ट्यात तुम्ही डाळिंब शेती लावणं का बरं धाडस केलं तुम्ही? नाही एससीटी वैदिकची जी पोषणावर रामसर जी सांगतात पोषणावरची ताकद मी बघितली पण स्वतः. साहेब माझ्या तुम्ही टमाट्याच्या- डाळिंबाच्या पीक परिसंवादला आला होता. हो आलतो की सर डाळिंब लावण्याच्या अगोदर अगोदर आलो. अजून डाळिंबाचा गचा गड्डू माहीत नाही काय नव्हता, फक्त व्हिडिओ तेवढं बघत होता तुम्ही. व्हिडिओ तेवढं बघतो. है की नाही? तुम्ही व्हिडिओ किती बघता साहेब? दिवसातून एक 8-10 तर व्हिडिओ गच बघतो. काय म्हणला? 8 ते 10. दिवसात तास किती असते? नाही, मालिका बघायचंच नाही, व्हिडिओ मी बघायचे. काय बघत नाही दुसरं. हा? आता घरात जर जेवायला जर बसलो हा ती साईडला मोबाईल लावतो हा त्याच्याकडे बघतच खातो. असं आहे. म्हणजे तुम्ही राम सरांच्या प्रेमात पडलाय म्हणा की. लय हा? हा? व्हिडिओ बघितल्यामुळे शिकायला मिळते हो. शिकायला मिळते. नवीन नवीन आणि कॉन्फिडन्स वाढतोय आपला. बर काय साहेब होतं राम सरांनी एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली, तुम्ही राम सरांना काय संदेश द्याल? नाही राम सरांना खरं सांगू का देवच मानलं पाहिजे. आहे का नाही? नाही खरंच हा. आता सध्या तरी शेतकरी असू दे कोणी असू दे हा. जेवढं होतं होईल तेवढे रसायन आणि केमिकलवर जे आहेत त्यांनी माझं तर मत आहे की एससीटी वैदिकचा जरा थोडाफार तरी वापर थोड्याशा म्हणजे रिझल्ट साठी करावा. थोडक्या क्षेत्रासाठी जरी केला करावा स्वतः अनुभव घ्या हा, आणि स्वतः मग नंतर तुम्ही जास्त क्षेत्राला पूर्ण करा. ताकदीनं वापरा पूर्ण सगळ्याची. ताकदीनं आता परवा मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलंय हा केमिकल शेती बंद करा. हा गव्हर्नमेंट मस्त सांगते साहेब. गव्हर्नमेंट देखील आता सांगायला लागले. का सांगायला तर त्यांना बी कळून चुकले की बाबा हे औषधानं कॅन्सर जास्त व्हायला लागलेत. आता सरकार शेतकऱ्याच्या मागे लागलं मागं लागले आणि की सर आमच्या अगोदरपासून सांगते ते कोण ऐकायला तयार नाही. साहेब त्यांनी ऑर्गॅनिक वापरा म्हणून सांगतात, हा. खरं आपण त्याच्या पलीकडचं वापरतोय. वैदिक केलंय वैदिक आपण. लक्षात आलं का? होय. सरकारपर्यंत सुद्धा लेट पोचते. होय. सरकारला अजून माहित एससीटी वैदिक माहित वैदिक म्हणजे काय माहित नाही. नाही. वैदिक म्हणले की आ करतात. काय करतात? आ. आ करते मग लोकही काय हा. केमिकल मधून बाहेरच पडणार तो. हा हा सगळा घोळ व्हायला लागला. म्हणजे आपण पण सुरुवात केली ती ऑर्गॅनिकनच केली, होय. परंतु आपण एक स्टेप पुढे गेलेलो आहे. होय. है की नाही? वैदिक आणि त्यात जे यश मिळतं त्या कितीतरी पटीने आपल्याला जास्त यश यश वैदिक मध्ये नाही मिळायला सर, लागलं. वैदिक मध्ये आपलातून ताकद आहे बरं का. है की नाही? नाही खरंच आहे. सर आपल्या भागातील जे काही द्राक्ष शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? मी सांगेन की रसायन शेतीकडे न वळता. देऊन हा ही हे जी एक वैदिक शेती. वैदिकची शेती करावी हा. आणि फायदा ह्याचा हाय काय नाही हा हे समोर येऊन आमच्या इथं बघा. हा सर राम सरांनी एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली, एससीटी वैदिक नसतं तर काय परिस्थिती झाली असती? काय मग आमचं 2-4 वर्ष मागं चाललं तर तसंच रडगाण चाललं असतं. पैसे गोळा करायचं आणि औषधवाल्याचं भरायचं आणि बँकेत देणं भरायचं. हे साहेब आता पण किती पैसे शिल्लक राहिले तुम्हाला 7 वर्षात अगोदर वैदिक वापरण्या अगोदर? नाही पैसे काय राहिलेच नाही म्हणून तर आम्ही हुडकून काढलं नाही हा. टेक्नॉलॉजी. म्हणजे हो का, ज्याची त्याला बी होईना की अंगावर बसला म्हणजे ज्या वेळेला माणसाला कर्ज येतंय त्यावेळेला माणूस काहीतरी वाट हुडका. धडपडतोय, वाट हुडकतोय, शोधतोय बाबा नवीन काय आहे का आणि शिल्लक काय राहतंय का. आता काय वाटतंय साहेब तुम्हाला? ॲव्हरेज काय वाटतंय? 2 म्हणजे वर्षात सरासरी ॲव्हरेज काय चांगलं वाटतंय? आहे आम्हाला. पीटीचं ॲव्हरेज किती निघालत होतं अगोदर? पीटीचं आम्हाला आता 2.5-3 पीटी माल निघतोय आम्हाला. 2.5 पीटी तर घळघळीत असतोय मला. अगोदर किती निघायचा?
अगोदर 3 वर्ष काय सांगावलं काय मिळच नव्हतं ते काय मिळच मिळायचं नव्हतं. आणि काय सांगा PT 1000 म्हणायचंच पेटी नाही, हो. 1000 त्याचं पेटी त्याला 1200 पेटी तेच त्यालाच करायचं पीटी म्हणे- अखंड पीटी सुद्धा निघत नव्हती. हा. म्हणजे किलोवर माल होता म्हणा 2.5 किलो 3 किलो असाच माल निघायचा. तशी जास्तीत जास्त पेटी 1200-1500 पेटीच्या वर माल काढलाच नाही. कधीच नाही. आता गेल्या वर्षी आमची एक प्लॉट मध्ये 2500 पेटी माल निघाला. किती 2500 पेटी म्हणजे किती पटीने वाढला? डबल डब्ल्यू पेक्षा पण जास्त, होय. डबल पेक्षा पण जास्त. आणि खर्च किती वाढला? खर्च उलट कमी झाला. हा असं कसं होईल? आम्ही शेणखतच घातलं नाही मी 3 वर्ष झालं. काय सांगताय? होय, नुसती 3 वर्ष पोतीच शेणखत घालतोय नाही. मी. नुसतं एससीटी वैदिकचं बेजोड. कृषी अमृत SSM RMPH. पण 3 टाइम बिन चुकता घालतोय हा हे केलंय मी. लोक साहेब फक्त ह्यातनं एकच मुद्दा उचलणार बरं का, एससीटी वैदिक वापरलं की शेणखत वापरायचं नाही, हम्म. परंतु त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी पण शिकून घ्यायला करायला पाहिजे. लागतंय. आता ह्याने काय सांगितलं बघा, शेणखत वापरायचं नसेल तर 3 डोस वापरायलाच पाहिजे. कंटिन्यू मी केलंय. एससीटी वैदिक वापरून सुद्धा बरेच साहेब काय काय शेतकरी फेल जातात. होय. त्यांचं कारण काय असेल हो? ते सगळं खत लागत नाही पहिली गोष्ट. हा दुसरी गोष्ट सगळं खत पूर्ण प्रत्येकाला चांगले येईल असं काय नसते. नाही पूर्ण ताकदीने ते वापरत नाही एससीटी वैदिकचं. नाही जरी वापरले हा. पण ते खत 100% चांगलं असते याची गॅरंटी नाही हो. कशाची? निम कुजलेलं शेणखताचं? असतंय, शेणखत. हा, न कुजलेलं असते किंवा पाला जास्त कमी असते. हा. पण ह्यात तसं नाही. हे जे तुम्ही वापरणार आहे खत हे सगळे 100% चांगलं असते. 100% त्यात pure आहे. काय जात नाही. 100% प्युअर आहे. आणि आणि सगळं नुसतं कृषी झाडाला अमृत लागतंय. नाही, हा पूर्ण एसटी वैदिकचा डोस. एसएसएम आहे, ह्युमस गोल्ड आहे, RNPH आहे. सगळे म्हणजे- चारी घालतोय मी. म्हणजे शाकाहारी थाळीमध्ये जेवढे पंचपक्वान असतात तसं त्याला सगळं दिल्यागत फक्त मी काय केलंय शेणखताचे पैसे इकडे कन्वर्ट केले. कन्वर्ट केले. पैसे तेवढाच जातात. खर्च तेवढाच आहे, म्हणजे खोडाळी वगैरे फक्त सगळं दिशा बदलली आपण, कमी झाले. दिशा बदलली. आपला प्लॉट हा तसा रस्त्याकडेच आहे. होय. बरेच शेतकरी प्लॉट बघायला येतात, त्यांची प्रतिक्रिया काय? ते चांगलं आहे म्हणतात, तुमचं मला कुजला नाही काय नाही बरं राहिलाय म्हणतात. मग आम्ही सांगतोयच ना, आम्ही कृषी अमृत वगैरे सगळं वापरतोय, तुम्ही वापरा म्हणून हा सल्ला देतोय मी ठीक सगळ्या. आहे. तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाला लागते सर? हे महेश सुरंगे सर. सर नमस्ते. नमस्कार. तुमचं नाव आणि दोस्तच पत्ता आहेत सांगा, सर. आमचे. आणि महेश सुरंगे, हा. मालगाव, हा. होम ॲग्रो नावानं आपलं शॉप आहे हा. मालगाव मध्ये. थँक्यू, बेस्ट ऑफ लक सर. थँक्यू.